नमस्कार, आपण पाहत आहात परभणी न्यूज। मी राहुल गायकवाड आजच्या या बातमीपत्रात आपलं स्वागत करतो। पाहूया शहरातील ठळक घडामोडी। गंगाखेड शहरातील जागेच्या वादातून दाखल झालेल्या अॅट्रॉसिटी प्रकरणातील आरोपीला तातडीने अटक करावी। गंगाखेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रराज रांगिले यांची चौकशी करून त्यांना सह आरोपी करावे या विविध मागणीसाठी परभणीतल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आज सर्व आंबेडकरी संघटना व MIMच्या वतीने जन आंदोलन आक्रोश करण्यात आला। या आंदोलनात लोकनेते विजय वाकोडे यांच्यासह मौलाना रफिउद्दीन, प्रवीण कुनकुटे, रवी सोनकांबळे, जाफर खान मुसा खान, DN दाभाडे, संपत नंदनवरे, कचरू गोडबोले, ॲडव्होकेट इम्तियाज बेग आदीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी पोलिसांचा मोठ्या प्रमाणात पाहावयास मिळाला। आंदोलनाच्या शेवटी कार्यकर्त्यांना अटक करून त्यांना जामिनावर मुक्तता करण्यात आली। बाबा साहब के संविधान को लेके चलते हुए बता देना सब लोगों से गुजारिश करता हूँ, ये आंदोलन अगर से यहाँ पर नहीं खत्म होता है तो कमिश्नर ऑफिस पर आंदोलन रहना चाहिए। जो लोग पुलिस आज गंगाखेड प्रकरणात 4 ऑगस्ट रोजी जे अॅट्रॉसिटी दाखल झाली त्या अॅट्रॉसिटी ॲक्टमधल्या आरोपीला अद्यापर्यंत अटक केलेली नाही। ही अटक तात्काळ झाली पाहिजे आणि 353 सारखे गुन्हे नागरिकांवर दाखल करण्यात आले हे सगळे गुन्हे निकाली काढण्यात यावे। या प्रश्नावर सर्व आंबेडकरी संघटनेच्या वतीने आज जन आक्रोश आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। 8 दिवसात जर आरोपीला अटक केली नाही तर हे आंदोलन विशेष पोलीस महानिरीक्षक नांदेड यांच्या कार्यालयासमोर करण्यात येईल असा इशारा आज आम्ही कलेक्टर साहेबांना बोलून दिलेला आहे। कलेक्टर साहेबांनी याची जिल्हा दंडाधिकारी चौकशी करावी, जे कोण खरे कोण खोटे याची शहानिशा करावी आणि न्याय द्यावा ही विनंती केली।